कौतुक आहे, तुमच्या खरंच पक्षाचं कौतुक आहे. कारण असं राजकारणात काय होतं, पैसे असतील तर उमेदवारी मिळेल. असं असताना मी स्वतः अमरला अनेक वर्ष बघतोय, त्यामुळं मला खूप कौतुक वाटलं खरं तर तुमचं आणि तुमच्या पक्षाचं, त्यासाठी अभिनंदन. दुसरा एक महत्त्वाचा प्रभागातला विषय आहे की लोकमान्य नगरचा पुनर्विकासाची स्थगिती कोर्टानं उठवली, पण त्या संदर्भात सुद्धा तुमच्यावर काही टीका झाली. तर वस्तुस्थिती नेमकी काय आहे? लोकमान्य नगरच्या पुनर्विकासाच्या विषयात मला असं वाटतं की गेले अनेक दिवस काही मतमतांतरं होती. त्या भागातल्या नागरिकांचं म्हणणं होतं की साधारण एक 4 इमारती, 5 इमारती, 6 इमारती असं एकत्र येऊन आम्ही याचा पुनर्विकास करू. अनेक सोसायट्या या विषयामध्ये खूप पुढं गेल्या होत्या. म्हाडाची संमती झाली होती, चलनं त्यांनी भरलेली होती, महापालिकेची या विषयातली त्यांची चलनं झाली होती. आणि दरम्यानच्या काळामध्ये हा विषय प्रलंबित असताना काही मंडळी तिथल्या 2 सोसायट्यांच्या विषयामध्ये कोर्टात गेली. कोर्टाने जो स्टे उठवला आहे तो त्या 2 सोसायट्यांचा विषय होता. पण दरम्यानच्या काळात आदरणीय मुख्यमंत्र्यांना या विषयात शिष्टमंडळ भेटलं. मी स्वतः 3-4 वेळा त्यांच्याबरोबर या विषयातली बैठक केली, पत्र व्यवहार केले आणि सरकारने या संदर्भात व्हीपींनी खाली निर्देश दिले की आपण प्रस्ताव सादर करावेत. अशा पद्धतीने खाली निर्देश दिल्यानंतर ही स्थगिती उठली. त्यामुळं राज्य सरकार म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, आमची सर्व टीम असेल, लोकमान्य नगर मधले काही रहिवासी असतील, यांनी या विषयामध्ये सातत्याने पाठपुरावा केला आणि मग या विषयाला गती आली आणि ही स्थगिती राज्य सरकारने तसे निर्देश देऊन खाली या संदर्भातले प्रस्ताव दाखल करायला सांगितले. पण केवळ आणि केवळ या विषयामध्ये राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला आणि ते आता त्या ठिकाणी ढोल वाजवत आहेत की हे कोर्टाने केलं. जर कोर्टाने निर्देश दिले असते तर आता बाकीच्या सोसायट्यांना पण या विषयात कोर्टात जावं लागलं असतं. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की राज्य सरकारने म्हाडाला या संदर्भात सूचना दिल्या